आता आपण कोकणातून रघुवीर घाटातून डायरेक्ट थेट इथून पलीकडे म्हणजे साताऱ्यात जायला नदीवरून ब्रिज बांधतोय, त्याचंही काम सुरू झालेलं आहे. म्हणजे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र जोडणारा पूल या ठिकाणी त्याचंही काम सुरू आहे. दुसरं तेटली आणि तापोळा, आपटी तापोळा त्याचंही ब्रिजचं काम चालू आहे. त्यामुळे या भागामध्ये दळणवळण यंत्रणा या ठिकाणी चांगली असली पाहिजे आणि कनेक्टिव्हिटी महत्त्वाची आहे ती देण्याचं काम आपण करतोय. खाली मुनावळ्यामध्ये मोठं वॉटर स्पोर्ट झालं आहे, स्कुबा डायव्हिंग ट्रेनिंग स्कूल तिथं होतं आहे, स्थानिक लोकांना रोजगार मिळेल. आता आपलं संकल्पनाच अशी आहे की या भागातला तरुण नोकरीसाठी रोजगारासाठी बाहेरच्या शहरामध्ये ठाणे मुंबई पुणे इकडे जायला त्याला लागू नये, इथल्या इथे त्याला रोजगार मिळावा अशा प्रकारचं एक आपलं शासनाच्या वतीने आपण प्रयत्न करतोय. मला वाटतं या भागाचा हा ब्रिज झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर विकास होईल आणि पर्यटनाला चालना मिळेल. इथं खरं म्हणजे निसर्ग आहे, पाणी आहे, डोंगर आहे, जंगल आहे, मोठ्या प्रमाणावर औषधी वनस्पती आपल्या जंगलात आहेत आणि म्हणून या सगळ्याचा उपयोग जो आहे इथल्या स्थानिक लोकांसाठी झाला पाहिजे. यासाठी MSRDCच्या माध्यमातून इथल्या विकासाचं काम सुरू आहे आणि म्हणून आणि आपण काय करतोय ते नवीन महाबळेश्वरमध्ये आपण वेगवेगळ्या ठिकाणी पर्यटन स्थळं या ठिकाणी सुरू होतील. नवीन पर्यटनाला चालना मिळेल आणि त्यामुळेच आज मी काल मुनावळ्याला बघितलं की स्थानिक लोकांना तिथं रोजगार मिळालेला आहे, स्थानिक लोकांना तिथं कामामध्ये सामावून घेतलेला आहे आणि म्हणून या भागामध्ये जेव्हा या सर्व पुलांच्यामुळे ब्रिजमुळे विकास होईल आणि या संपूर्ण भागाचा कायापालट व्हायला वेळ लागणार नाही. मला इथं आता एक कोणीतरी निवेदन दिलं हॉस्पिटलचं, तर ते महाबळेश्वरमध्ये हॉस्पिटल आहे परंतु आपण न्यू महाबळेश्वरमध्ये देखील हॉस्पिटलची सेवा या ठिकाणी उपलब्ध करून देऊ. त्याच्यामध्ये देखील अनेक जे काही बेसिक सुविधा आहेत त्या देण्याचं काम या ठिकाणी होईल. काल तर बैठक झाली, त्याच्यामध्ये हेलिकॉप्टरची राईड देखील त्यांनी दाखवले. काही ठिकाणी हेलिपॅड बांधत आहेत. या भागामध्ये देखील आपल्याला पर्यटक मोठ्या प्रमाणावर आणायचे असतील तर ती सेवा देखील या ठिकाणी देण्याचा प्रयत्न होईल. रोपवेच्या माध्यमातून देखील लोकांना फायदा होईल. काल तर एका अधिकाऱ्याने सांगितलं की आपल्या कोयनेमध्ये एकदा सी प्लेन उतरलं होतं, म्हणजे विमान, त्याची ट्रायल पण झाली आणि आता या MSRDCच्या डेव्हलपमेंटमध्ये त्याचा देखील आपण अंतर्भाव करतोय जेणेकरून मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतील. हाऊसबोट यामध्ये त्याला देखील चालना मिळेल. म्हणजे लोक आता जे महाबळेश्वरला राहतात ती ह्या ब्रिजमुळे या ठिकाणी सुविधा मिळाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर या भागामध्ये चांगले टेंट होतील, सुविधा होतील, राहायची व्यवस्था होईल. आता बरेचसे झालेले आहेत, आणखी यापेक्षा देखील चांगल्या सुविधा. जेव्हा रस्ता होतो, कनेक्टिव्हिटी होते, त्यावेळेस मग लोकही येतात आणि मग जे अशा प्रकारच्या रिसॉर्ट वगैरे करणारे लोक, 5 स्टार टेंट करणारे लोक, तेही लोक इथे येतील आणि मग शेवटी चांगल्या प्रकारच्या चांगल्या दर्जाच्या सेवा जेव्हा ग्राहकांना मिळतात, चांगल्या स्वच्छता असेल, चांगलं नीटनेटकं त्यांची सेवा असेल, चांगल्या क्वालिटीचं जेवण असेल, त्यावेळेस लोक इथे यायला कुठेही म्हणजे ते महाबळेश्वरला एक दिवस थांबतील पण 2 दिवस इकडे थांबू शकतील अशा प्रकारचा निसर्ग आपल्याकडे आहे आणि म्हणून याचा सगळ्यांनी
पुढे भविष्यामध्ये या सगळ्या गोष्टी होतील. उतेश्वराच्या कृपेने पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना खरं म्हणजे हा कार्यक्रम संध्याकाळचा आहे, पण मला पुन्हा मुंबईला जायचं असल्यामुळे उद्या प्रधानमंत्री मोदी साहेब मुंबईत आहेत, त्यामुळे मी दर्शन घेऊन या ठिकाणाहून लवकर सकाळीच आलो दर्शनाला दुपारी. संध्याकाळी तुमचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आहेत कार्यक्रमाला, आणि म्हणून सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. मला वाटतं तिकडं अन्नदानाची भोजनाची सोय केलेली आहे, त्याचा देखील लाभ सगळ्यांनी घ्यावा. सगळ्यांना व्यवस्था ना गेल्या वर्षीप्रमाणे. आता इथे तर आम्ही दरवर्षी येतोच आणि आमचं आराध्य दैवत असल्यामुळे आमचं कर्तव्य होतं की आम्ही नाही वडिलांकडे मागणार तर कोणाकडे मागणार. त्याप्रमाणे आमची इच्छा त्यांनी पूर्ण केलेली आहे. आता त्यांच्याकडे येणं आणि भाविक भक्तांना घेऊन येणं हे आमचं कर्तव्य बनते, ते आम्ही दरवर्षी इथं येत राहू. नवनवीन सुधारणा होत आहेत. मागील वर्ष पण पाहिलं, त्याच्या आधीची पण वर्ष पाहिली, पण आता उतेश्वराच्या मंदिराच्या आणखीन सुधारणा, आणखीन याच्यापेक्षा शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, श्रीकांत दादाच्या नेतृत्वाखाली या सर्व परिसराच्या सुधारणा होत आहेत आणि सगळ्यात जास्त पर्यटक काळांतराने या ठिकाणी येतील. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे श्रद्धास्थान असणारे श्री उत्तेश्वर देवाची आज यात्रेचा मुख्य दिवस आहे आणि या यात्रेच्या निमित्तानं आज मोठ्या संख्येनं भाविक जे आहेत ते श्री उत्तेश्वराच्या मंदिरामध्ये दाखल झालेले आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहेत. खरं तर दरवर्षी प्रामुख्यानं एकनाथ शिंदे हे या यात्रेसाठी आवर्जून उपस्थिती लावत असतात. आपण जर पाहिलं तर श्री उत्तेश्वराच्या मंदिराचं जीर्णोद्धाराचं सध्या काम सुरू आहे आणि या ठिकाणी भाविक जे आहेत ते मोठ्या संख्येने कोकणात असेल किंवा सातारा जिल्हा असेल किंवा पर जिल्ह्यातून मोठ्या संख्येनं भाविक जे आहेत ते या ठिकाणी दर्शनासाठी येत आहेत. आज सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी जी आहे ती या भागामध्ये झालेली पाहायला मिळत आहेत. आत्ताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देवाचं दर्शन घेतलेलं आहे श्री उत्तेश्वराचं आणि या ठिकाणी लवकरात लवकर या मंदिराचं काम पूर्ण व्हावं, याबरोबरच या ठिकाणी जो पर्यटन विकास आराखडा जो मांडलेला आहे त्याचं देखील काम पूर्ण व्हावं अशी देवाकडे कामना केलेली आहे. त्यामुळं आपण जर पाहिलं तर आज दिवसभर मोठ्या संख्येनं भाविक जे आहेत ते या उत्तेश्वर देवाच्या यात्रेसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. कॅमेरामन तुषार जाधवसह संतोष नलावडे, TV9 मराठी, दरे, सातारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.